दादा, आज आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं, नेमकं काय आपला विषय होता? विषय असा होता सर, एक माझ्या वार्डा मी नगरसेवक वसीम रज्जाक, माझ्या वार्डामध्ये एक महिलांवर अन्याय अत्याचार झालेला होता। त्या हिशोबाने SP साहेबांपर्यंत मला निवेदन द्यायला यावं लागला। माझ्यासोबत मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी गफूर पैलवान आहे, या मुलगीचे काका आहे सलीम शाह मोहम्मद शाह, आणि या माणसाकडनं 10,000 रुपयाची ती पोलीस महिला सबा शेख यांनी मागणी केली होती, म्हणजे मागणी केली होती यांच्यासोबत। तर की असा विषय होता का माझ्या वार्डातली एक महिलाला न्याय मिळत नाही आहे। एक मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या घरी ते आले आणि आम्हाला सांगितलं का तुम्ही तुमच्यावर आमचा विश्वास आहे, शेवटी तुम्ही आम्हाला न्याय देणार आहे। त्या न्यायाच्या माध्यमातून मी SP साहेबांपाशी आलो की ही महिलावरती योग्य ती कारवाई करून ती महिलाला न्याय मिळाला पाहिजे, असं SP साहेबांपाशी आज रोजी आम्ही आलेले। चाळीसगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पोलीस निरीक्षक अमित कुमार साहेब, संदीप घोडे साहेब यांचा गुन्हेगारांवर चांगल्यापैकी वचक आहे। अशा चांगल्या पोलिसांना देखील ही महिला पोलीस आधी वरिष्ठांकडनं हे पोलिसांची देखील तक्रार करते, आणि जी चाळीसगाव शहरामध्ये शांतताचं वातावरण आहे ती महिला आपल्या अंगावर घेऊन समाजामध्ये तड निर्माण करण्याचा प्रयत्न करते। तर आमची अशी विनंती पत्रकारांच्या माध्यमातून का ही गोरगरीब महिलाला न्याय मिळाला पाहिजे, आणि SP साहेब नक्कीच न्याय देतील। शेवटी आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास आहे। संविधानाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। याच्यावर योग्य ती कारवाई होऊन ती गरीब महिलाला न्याय मिळाला पाहिजे, आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे, जे याच्यात आरोपी आहेत, त्यांना कठोर कारवाई करून त्यांच्या निलंबितची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व चाळीसगावची ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेलेच आहेत। नेमका काय विषय होता? पोलीस कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी का केली आणि काय तक्रार होती नेमकी आपली? सर, मी त्याच्यात जास्त सांगू शकत नाही, कारण की माझ्या वार्डातली महिला माझ्या ज्याच्यावर अन्याय झाला ती माझ्याकडे आली। या माणसाकडनं ज्यांनी पैसे मागितले याला संपूर्ण माहिती आहे। स्वतः अर्जदार या ठिकाणी आलेले आहे। सर, आता क्या तक्रार होती? आपलं नाव काय तक्रार होती? हुसेन खान रशीद खान नाम है मेरा। कुठे राहता तुम्ही? साजेडाईल बिल चाळीसगाव। नेमकं काय तक्रार होती आपली? माझ्यावरती खोटा गुना दाखिल करी साहब मैडम ने, और मेरा मोबाइल जमा करे उन्होंने। तो साहब ने उनको बोले मोबाइल चेक करे बाद रिटर्न दे दे बिल। मैंने जब बिल दिया तो साहब मैडम ने बिल दे बाद मेरे को 2 महीने बाद मोबाइल के 10,000 रुपये मांगी। फिर जब मोबाइल दिए उन्हें, फिर और वापस 10,000 रुपये मांगी साहब मैडम। अच्छा, हाँ। आता आपण काय नेमकी आता आपली मागणी आहे? मेरी मांगणी ऐसी है निलंबित। आपली काय नेमकी तक्रार होती? कुठल्या तक्रारीमध्ये आपला मोबाइल त्यांनी जमा केला होता? आपले काही वाद होते का? घरगुती बच्चों का झगड़ा होता गली के अंदर ही, बच्चों के झगड़े के अंदर मेरे को उठा के लेके गए थे उन्होंने। अच्छा,